एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मग मी आज ठरवलं होतं की आज घराची साफसफाई करायची, म्हणजे डीप क्लिनिंग करायची. सगळ्यात पहिलं किचनपासूनच स्टार्ट करणार आहे मी, कारण किचनला फार वेळ लागतो बाकीच्या रूम्सपेक्षा. म्हटलं पहिलं किचनच घ्यायचं, पण त्या अगोदर पहिला स्वयंपाक उरकून घ्यायचा. येता येता दूध आणलं होतं आणि मी सकाळी कुलीतसुद्धा भिजवून गेले होते. पहिलं कुकर लावून घेतला. इथे व्यवस्थित पहिला स्वयंपाक झाला ना, मग क्लिनिंग करायला किती पण वेळ लागू दे. नंतर मग क्लिनिंग नंतर स्वयंपाक घेतला ना, तो फार फार म्हणजे कंटाळा येतो. आणि मी आज अशी क्लिनिंग म्हणजे माझ्या पद्धतीने जी क्लिनिंग करते ना, ते मी दाखवणार आहे. जेणेकरून तुम्ही अशी जर 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा जरी केली ना, तरी तुम्हाला जास्त क्लिनिंग करायची नंतर गरज नाही भासणार. सारखी सारखी क्लिनिंग करायची गरज नाही भासणार. सगळ्यात पहिलं मी बाहेरचे कपडे काढले, जे सकाळी मी वाळत घातले होते, कारण मी आता गॅलरी धुण्यासाठी घेणार होते. येस, गॅलरीच्या बॅक साईडला ना रस्ता आहे, त्याच्यामुळे खूप धूळ येते. पहिलं पाणी लावून गॅलरी धुतली. इथं मी साबण वगैरे नाही यूज करणार आहे, कारण मग खूप वेळ लागला असता आणि फक्त मातीच होती आणि ती व्यवस्थित. आणि त्या साईड लगेचच मी झाडांनासुद्धा पाणी दिलं. तर लास्ट टाईम जी झाडं मी रिपॉट केली होती त्यामुळं खूप माती होती आधीची, आणि त्यात रस्त्याची धूळसुद्धा येते. त्यामुळं मग पहिलं खाली पाणी मारून घेतलं आणि नंतर झाडांनासुद्धा पाणी दिलं. सगळ्यात पहिलं क्लिनिंग करताना बाहेरच्या गोष्टी साफसफाई करायच्या, म्हणजे गॅलरी असो, वरंडा असो किंवा तुमचा पॅसेज असो ना एखादा मोठा, तर तो क्लिनिंग करून घ्यायचा, जेणेकरून बाहेरची धूळ आहे ना ती परत आतमध्ये येत नाही. कारण तुम्ही जर घर क्लीन केलं आणि परत बाहेरची क्लिनिंग करायला गेलात ना, तर तेच खराब कपडे, खराब पाय ते घराच्या आतमध्ये येतात आणि अजून क्लिनिंग करायला लागतं. इथं कुकर वगैरे सगळं झालं होतं. इथं मसाला करायची वेळ होती, कारण आता युजली जास्त मसाला करून ठेवत नाही, कारण मी मम्मीकडे असते, कधी इकडे असते. तो ऑन द स्पॉट करायचा आता प्रेफर करते. पहिलं कसं करून ठेवायची, आठवड्याभराचं तरी मी करून ठेवायची, पण आता असं नाही. एकदा फक्त बाकीची तयारी मी करते, लसूण सोलणे किंवा खोबरं व्यवस्थित आधीच कट करून ठेवणे, ते जेणेकरून मग टाईम वाचतो. पण एकदाच करून ठेवायचं जी सवय होती ती आता बऱ्यापैकी मी मोडली आहे आणि व्यवस्थितपणे सगळा स्वयंपाक इथं करून घेतलेला आहे. माझी भाकरी ना युजली फुगते बरं का, पण आज काय झाले, एकतर पीठ खूप दिवसाचं झालं आहे, खूप म्हणजे जवळपास 15-20 दिवसाचं झालं आहे. फ्रेश पीठ असेल ना तर भाकरी वळते आणि छान फुगते पण इथे माझी थोडीच फुगली आहे. कारण हेच की मी गावावरतून आले आणि त्यानंतर मी पीठ आणलं होतं आणि ते आत्तापर्यंत माझं चालू होतं, त्यामुळं मग बऱ्यापैकी भाकरी फुगत नाही. माझंही तेच झालं होतं इथं. आणि मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतर हे जे माझं रॅक आहे ते व्यवस्थितपणे खाली काढलं. ह्याच्या अगोदर मी इथं जाळ्या काढल्या बरं का किचनमधल्या सगळ्यात. तो मी व्हिडिओ ऑन केला आणि मी परत म्हणजे ऑन केलाच नाही बरं का, आणि मी विसरूनच गेले. तो पार्ट तुम्हाला दिसणार नाही. पहिलं जाळ्या काढल्या आणि नंतर मग हे रॅक खाली घेतलं. युजली ना क्लिनिंग करताना टॉपपासून बॉटमपर्यंत करायचं, म्हणजे पहिलं वरतून स्टार्ट करायचं, मग खाली यायचं, जेणेकरून मग परत जर खालून वरती गेला तर वरची धूळ परत अजून खाली पडते आणि मग अजून मेस होतो. हे असं हे जे रॅक आहे ना ते 15 दिवसाला मला क्लीन करावंच लागतं. हे जे मी सगळ्या बॉटल्स आहेत काचेच्या, ह्या मी मिशोवरतून घेतलेल्या आहेत. मसाले जे आपले खडे मसाले असतात ना ते ठेवण्यासाठी, खूप स्ट्रॉंग क्वालिटी आहे, फुटत पण नाहीत. म्हणजे एकदा पडली होती बरं का माझ्या हातातून, त्या उंचीवरून खाली पडली पण नाही फुटली. खूप स्ट्रॉंग आहे. कुणाला पाहिजे असेल तर मला लिंक म्हणून टाईप करा, मी नक्की तुम्हाला देईन. आणि मग व्यवस्थितपणे सगळं काही मी सगळे रॅकसुद्धा पुसून घेतले. तुम्ही बघू शकता त्या लीडवरती किती धूळ आहे. हे अशीच धूळ माझ्या घरात येत राहते. मला अशीच साफसफाई 15 दिवसाला करावीच लागते.
काय होतं, गेले काही दिवसात ना कामात इतकी बिझी होते, कधी मम्मीकडे असते, कधी इकडे असते, त्यामुळे घराकडे नीट लक्ष देता येत नाही. म्हणून खरं ही धूळ साठली. नाहीतर मी एक हात तरी खरं तर मारते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर जसं दिसतं तसं अजिबात नसतं. आणि म्हणूनच आज ठरवलं घर आणि मन हे दोन्ही साफ करायचं. आणि किचन खरं तर हे घराचं हृदयच म्हणता येईल, जिथे लक्ष्मीचा वास असतो, वास्तव्य असतं असं म्हणतात. म्हणून किचन साफ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सो त्यानंतर मी सगळा किचन खाली करून सगळा किचनच घासून काढला. आणि आपल्याकडं तसं पण म्हणतात ना, की जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मीचा वास होतो. आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, ते सुख, समाधान, शांततेचं प्रतीक पण आहे. घरात पसारा असेल, धूळ असेल तर मनातही गोंधळ होतो. पण घर स्वच्छ केलं ना, वातावरण पण छान बदलून जातं. सो इथे ना मी सगळी शेगडी म्हणजे सगळी स्टाईल तर वरतून खाली साफ केली. पण मग हे जे असतं ना, कधी दूध उतू जातं, कधी काही होतं, तर ते सगळं ब्लॅक ब्लॅक जे साठतं ना, हे ह्या ब्रशने छान निघतं. मी आधी पण ब्लॉगमध्येच दाखवलं आहे. खूप छान प्रकारे निघतं. हे 3 ब्रश मला काहीतरी 80 रुपीजला मिळाले होते. आणि एक प्लास्टिकचा आहे, एक नायलॉनचा आहे आणि एक छान हा असा तारेचा आहे. हा तारेच्याने तर इतकं छान निघतं ना घासून. हे खरं तर हे फक्त स्टील आहे ना, तिथंच यूज करायचं. बाकी मग ग्लासवरती केलं तर स्क्रॅचेस पडतात. तिथं तुम्ही नायलॉनचा पण ब्रश आहे ना, तो वापरू शकता. किचन साफ करताना ना नेहमी मला असं वाटतं, हीच ती जागा आहे जिथून आपल्या घराचं सुख सुरू होतं, नाही का? म्हणजे बघा ना, आपण जर एखाद्या दिवशी जेवण पण म्हणजे जेवण असं मन लावून केलं नाही, तर ते जेवणसुद्धा बिघडतं. म्हणजे माझ्या बाबतीत खूप वेळा होतं. पण जेव्हा आपण मन लावून जेवण करतो ना, तेव्हाच ते जेवण इतकं छान बनतं आणि सगळ्यांना ते आवडतं. सो हेच ते म्हणतात ना, किचन हे एक घराचं हृदय असतं, हार्ट असतं. तेच हे मला इथं सांगायचं आहे. आणि ते स्वच्छ करणं तर खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मग किचनच मी पहिला घेतला होता. त्यानंतर मग सगळा किचन साफ केल्यानंतर सगळ्या ट्रॉलींना हात लावून घेतला. इथं ट्रॉलीज मी ऑलरेडी घासून घेतल्या होत्या. त्या मी 6 महिन्यातून एकदा काढते बाहेर. पण छान निघतात आणि हे जे खालच्या ट्रॉलीज आहे त्या बाहेर निघतात. त्याच्यामुळे युजुअली त्याच्या खालचं झाडणं निघतं. सो घरात पहिले पाहुणे आले की त्यांना काय दिसतं तर हॉल. येस, चला तर मग आता हॉल साफ करायचा आहे. कारण हॉलमध्ये पण म्हणलं तरी भरपूर कचरा धूळ वगैरे असते. सो त्यामुळं पहिलं मी वॉलवरतून सिलिंगला ह्या सगळ्या ब्रशने असं सगळं जाळ्या वगैरे काढून घेतला. हा ब्रश ना खरं तर मी डीमार्टवरून घेतला होता. काही अशी वरती चढून काढायची गरज नाही, इझिली हात वरती पोचतो. इवन फॅनची जी धूळ असते ती पण आपण खाली पाडून घेऊ शकतो. सो खूप कन्व्हिनियंट आहे. आय गेस हा 199ला डीमार्टला मिळाला होता मला 1-1.5 वर्षापूर्वी. सो मस्त जाळ्या इथं काढल्या. नंतर मग ते शोपीस वगैरे बाजूला काढून मी ते धुवायला टाकले होते ऑलरेडी. सॉफ्ट टॉईज पण हार्दिकच्या मशीनमध्ये गेले होते धुण्यासाठी. सेकंड राऊंड चालला होता. सकाळी मशीनचा फर्स्ट राऊंड झाला आणि त्यानंतर ही खिडकी घेतली. इवन कर्टन्ससुद्धा काढलेत. नाही तर तुम्ही म्हणाल कर्टन्स गायब झाले, कर्टन्स लावते की नाही? पण नाही, कर्टनसुद्धा ते धुवायला गेले होते मशीनमध्ये. आणि त्यानंतर मग खिडक्या ज्या आहेत त्या मी पुसायला घेतल्या. खरं तर सूर्यप्रकाश नीट आत यायला हवा, त्यासाठी म्हणजे ना आपल्याला खिडक्या हा व्यवस्थित पुसल्याच पाहिजे. आणि सूर्यप्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. जिथे प्रकाश असतो तिथेच लक्ष्मीला यायला आवडतं बरं का. त्यामुळं खिडक्या व्यवस्थित. सो टी व्ही युजुअली साफ होतोच, आठवड्यातून 1-2दा होतोच क्लीन. पण मग आता धूळ काढली आहे वरतून खाली, त्याच्यामुळं मग आपल्याला पुसायलाच हवा. सो इथं युजुअली कोलिन यूज करून मी पुसून घेते. सो आणि त्यानंतर मग फ्रीजसुद्धा घेतला. आणि हॉलमध्ये माझ्या फारसा काही पसारा नाही आहे, म्हणजे सोफा वगैरे नाही आहे. कारण हे रेंटेड हाऊस आहे आणि आय प्रेफर म्हणजे रेंटेड हाऊसला कमीत कमी पसारा असावा. आणि दुसरा मोटिव्ह असा होता की हार्दिकसाठी जागा असावी घरात खेळण्यासाठी. सगळंच आपण बंद करून ठेवलं, तो खेळणार कुठे? म्हणून मेन मुद्दा होता की त्याच्यासाठी जागा असल्यामुळे मी सोफा माझ्या मनातून म्हणजे आम्ही घेतलाच नाही. त्यामुळे बघूयात इन फ्युचर कधी गरज पडली तर नक्कीच तो मी विचार करेल. पण आत्ता तरी रेंटेड हाऊसमध्ये नाही. आणि इथं फ्रीज, किचन सगळं काही माझं झालं होतं डस्टिंग वगैरे करून. हे असं काही छान माझं किचन दिसत होतं.
घर स्वच्छ असेल तर मन शांत होतं, मन शांत असेल तर घरात सुख राहतं आणि जिथे सुख असतं तिथेच खरी लक्ष्मी असते. बरोबर की नाही? तुम्हाला जर हे पटलं असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी असंच छान असं घर साफ केलेलं आहे. माझं होळीचं काम झालेलं आहे आणि आता बघा किती फ्रेश वाटते. मन थकले बरं का, पण फ्रेशही वाटते आणि अशी करते मी माझ्या घराची डीप क्लिनिंग महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं काही, म्हणजे डिपेंड्स ऑन द धूळ. चला तर मग अशाच मोटिवेशनल व्लॉगमध्ये आपण भेटूयात. तुम्हाला व्लॉग आजचा आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूया आपण अशाच व्लॉगमध्ये. टिल दॅन बाय.